देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. निवडणुका आल्या की राजकारण्यांना लाडक्या बहिणींची आठवण येते. मात्र निवडणुका संपताच याच बहिणी आता परक्या झाल्या आहेत का, असा संतप्त सवाल तो उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील तब्बल 80 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरवण्यात आल्याचा महिलांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. याच फसवणुकीच्या विरोधात पिंपरी चिंचवडमधील निगडी तहसीलदार कार्यालयाबाहेर कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने लाडक्या बहिणींचे रुस्व आंदोलन करण्यात आले. कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाहुयात या आंदोलनाचा सविस्तर रिपोर्ट. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा गाजवाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला कोणतीही कडाकाठी न लावता सरसकट महिलांना लाभ देण्यात आला. मात्र आता निवडणूक संपताच शासनाला आर्थिक भार पेलवत नसल्याने तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करून महिलांना अपात्र ठरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप कामगार नेते काशीनाथ नखाते यांनी केला आहे. फसवू नका, लाडक्या बहिणींना रुसवू नका, 1500 नको 2100 द्या, अशा घोषणांनी आज पिंपरी चिंचवडचा निगडी परिसर दाणादून गेला होता. KYC प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाऊन असणे, OTP न मिळणे या तांत्रिक अडचणी जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात आहे का, अशी शंका आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केली आहे. या आंदोलनादरम्यान धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत की योजनेच्या सुरुवातीला तब्बल 14,000 पुरुषांना चुकीच्या पद्धतीने लाभ देण्यात आला, ज्यामध्ये जनतेच्या पैशांचा अब्जावधी रुपयांचा घोळ झाल्याचा दावा नखाते यांनी केला आहे. पुरुषांनी केलेल्या घोटाळ्याची शिक्षा आज राज्यातील गरीब, कष्टकरी, विधवा आणि एकट्या महिलांना का दिली जात आहे, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. या आंदोलनात अश्विनी मालुसरे, मुमताज शेख, सुनीता पोद्दार यांच्यासह शेकडो महिला आणि महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी नायब तहसीलदार डॉक्टर मनीषा माने लोंढे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले. सरकारने तात्काळ विशेष मोहीम राबवून सर्व अपात्र महिलांना पुन्हा पात्र करावे, अन्यथा थेट मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कष्टकरी संघर्ष महासंघाने दिला आहे. लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये शासन चालवत असताना म्हणजे सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या पाहिजे आणि त्या झाल्याच पाहिजेत. परंतु काही हेतुपुरस्सर काही योजना आणायचा. लोकसभेमध्ये महायुतीचा सुपडा साफ झाल्यानंतर, त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी ही योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आणली आणि त्याच्यामध्ये जून 2024मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये त्यांनी देऊ केले. मग त्यावेळेला जे येतील, जे अर्ज करतील त्यांना त्यांनी डायरेक्ट खिरापत वाटली, खिरापत अक्षरशः. आणि गंभीर बाब अशी की 14,000 पुरुषांनी याचा लाभ घेतला. अर्ज केल्यानंतर महिला आहे का पुरुष आहे हे समजण्यासारखं इतकं येडपट प्रशासन अधिकारी नाही आहेत असं माझं मत आहे. म्हणून ज्याला येईल त्याला लाभ दिला आणि त्याच्यानंतर राज्यावरती आर्थिक तुटवडा जाणवला आणि बोजा वाढला आणि त्यानंतर मग त्यांना उपरती आली की आता हे योजना तर बंद करू शकत नाही, कारण लाडक्या बहिणी आपल्याला काय मग अवघड काम होईल. म्हणून त्यांनी काय केलं की ही संख्या कमी करायचं काम सुरू केलं आणि 2,47,00,000पैकी केवळ 1,70,00,000 एवढ्याच महिलांना लाभ देणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातल्या अनेक ज्या गरजू महिला आहेत, त्या ज्यांना कष्टकरी कामकरी आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांचं उत्पन्न अत्यल्प आहे, त्यांची KYC होऊ शकले नाही आणि तुम्ही जाणीवपूर्वक राज्य शासनाने केली नाही, मुद्दाम टाळाटाळ केली, सर्व्हर डाऊन, OTPच जात नाही, अनेक कागदपत्रांच्या त्रुटी, याच्यामुळं ते झालेलं नाही. त्यामुळं त्यांचा लाभ तुम्ही दिला पाहिजे आणि त्या योजनाचा लाभ मिळाला पाहिजे अशी या मागणीसाठी या लाडक्या बहिणीचा रुसवा आंदोलन हे आज आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की यावर्षी जो आहे तो महागाईचा भडका भरपूर उडालेला आहे आणि लाडक्या बहिणींचे जे 1500 रुपये मासिक हप्ता त्यांना मिळत होता तो देखील अनेक महिलांचा बंद केला आहे आणि 2100 रुपये देणार अशी घोषणा देखील सरकारने केली होती. परंतु त्यांना 2100सुद्धा अपुरे पडतील असं या महागाईच्या भडक्यामध्ये वाटत आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आज आपल्या आंदोलनातली घोषणा होती 1500 नको 2100 द्या. ह्या महिला उत्स्फूर्तपणे या घोषणेमध्ये सहभागी झाल्या
तुम्ही म्हटल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रत्येक महिलांनी मला 1500 रुपये महिन्याला मिळतात, याप्रमाणे माझ्या मुलाचं शिक्षणाचं असेल, रेशन पाणी असेल, ह्या सगळ्या व्यवस्थेचं 1 वर्षाचं 2 वर्षाचं प्लॅनिंग त्या महिलेने बिचारा त्याच्या पद्धतीने केलेलं आहे. ते प्लॅनिंग पूर्णतः पिसकटलेलं आहे आणि हे राज्य सरकार याला पूर्ण जबाबदार आहे. त्या महिलेना लाडीगोडी लावायचं, मतदान घ्यायचं, निवडून यायचं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना बाजूला करायचं. आधी लाडकी बहीण होती, आता परकी बहीण झालेली आहे का, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील या लाडक्या बहिणींना पडलेला आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी आभा योजना होती, विधवा महिलांचा जो लाभ भेटत होता, तो देखील अनेक महिलांच्या बाबतीमध्ये भेदभाव झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी थोडक्यात तोंड बघून लाभ दिला अशा पद्धतीचं वर्तन सरकारच्या वतीनं केल्याचा आरोप सामान्य नागरिक आणि महिला भगिनी करत आहेत. तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल? अत्यंत बरोबर आहे. जे शिक्षित महिला आहेत, जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या घरातले कुणीतरी शासकीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये आहेत, त्यांनी बरोबर त्याच्यातला छुपे मार्ग काढून ते सहभागी झाले, ते लाभार्थी झाले. आणि आमच्या महिला भगिनींचं शिक्षण नाही, ज्यांना समजत नाही किंवा ज्यांची अडचण आहे, त्यांनी जर एखाद्या आपले सरकार ई सेवा केंद्रामध्ये गेलं तर तिथं त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. 2-3 वेळा चक्रा मारतात आणि अक्षरशः कंटाळून महिला मागे बसतात. म्हणून जे काम चुकार आहेत, जे झोल झपाटा करणारे आहेत, तेच लाभार्थी झाले तर खऱ्या गरजू महिला आमच्या आज इथं उपाशी मारत आहेत, वंचित आहेत. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आपल्याला तहसीलदारांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे. परंतु जर या तुमच्या मागण्या आणि या लाडक्या बहिणींना जर सकारात्मक लाभ जर भेटला नाही तर यापुढे तुमची मुख्य भूमिका काय राहील? जर मागण्या मान्य नाही झाल्या तर लवकरच पावसाळी अधिवेशन राज्याच्या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्या पावसाळी अधिवेशनामध्ये या लाडक्या बहिणी मुंबईला आझाद मैदान मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने इशारा आहे. एक दोनाचं घ्या. आता आपण या लाडक्या बहिणींकडून थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत की रुसवा आंदोलनाबद्दल यांचं काय मत आहे. काय सांगाल ताई, आज या ठिकाणी देखील सर्व महिलांच्या वतीने तुम्ही देखील उपस्थित राहिलात आणि या रुसवा आंदोलनामध्ये सहभागी झालात. कशा पद्धतीने तुमच्यावर अन्याय झाला आहे, काय सांगाल? आम्हाला जर हे लाडक्या बहिणीचा लाभ यांनी बरोबर दिला नाही तर आम्ही पुढचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला या पैशाची खूप गरज आहे. आम्ही कष्टकरी कामगार महिला आहोत. आम्हाला 2-2 मुलं आहेत आणि आम्ही हातावर मजुरी करूनच कष्ट करूनच आम्ही खातो. तरी सरकारने आम्हाला या योजनेचा लाभ अवश्य द्यावा हीच विनंती करते. ताई, तुम्ही देखील इथं उपस्थित राहिलात, काय सांगाल याबद्दल? पहिल्यांदा देऊन पण त्यांनी आशा लावून ठेवलेली आहे आणि आशा आता आमची निराशा केल्याच्या नंतर आम्ही करायचं काय? दिवसाची एवढी महागाई झालेली आहे सर्व गोष्टीची. आम्ही 1500 रुपयामध्ये काय करणार आहे सांगा? हे तर याच्यासाठी आमची मागणी आहे की आम्हाला 2100 रुपये द्यावे. आम्ही त्याच्यात आमचं कसं तरी करून भागूया. आज चिखले मावशी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून देखील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुम्ही देखील या आंदोलनामध्ये आला आहेत? अहो, माझेच हप्ते येत नाहीत. डिसेंबरपासून मलाच हप्ते भेटत नाहीत. तर यासाठी तुम्ही केलेली पण KYC मध्ये माझं नाव आहे, पण म्हणजे लिस्टला माझं नाव आहे पण हप्ते येत नाही.